हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपण पाचवा अध्याय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे कृष्ण भावना भावित क्रिया किंवा कर्मयोग. तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणूया. हा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हा, आपण आता कालच्या अध्यायामध्ये आपण गीतेचा इतिहास थोडा बघितला, हो की नाही. तर मग तिसऱ्या अध्यायाचं नाव पण पुन्हा कर्मयोग होतं. आजच्या अध्यायाचं नाव पण इथे कर्मयोग प्रभुपाद स्वामींनी दिलंय. तर ते काय आहे? कृष्ण भावना भावित कर्म. ऍक्च्युअल गीतेमध्ये ह्या अध्यायाचं नाव कर्म संन्यास योग असं आहे. हा, तर कर्म संन्यास योग म्हणजे काय? तर कृष्ण भावना भावित कर्म असं दिलंय प्रभुपाद स्वामींनी. म्हणजे ना, तिसऱ्या अध्यायामध्ये नुकती स्टार्ट केला होता की कृष्ण म्हणतात ना, तुम्ही फळ मला अर्पण करा. हा, तिथून आता हे कृष्ण म्हणजे काल आपण कर्म अकर्म आणि विकर्म, आपलं जी आपण अकर्म करायला हवं, ज्याचं फळ आपण कृष्णांना अर्पण केलेलं असेल, ज्याची मग आपल्याला बंधनं लाभत नाहीत, आणि आपण त्याला कृष्ण भावना भावित कर्म म्हणतात. हा आजचा जो अध्याय आहे त्यामध्ये या कृष्ण भावना भावित कर्माविषयी सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आहे ना, आपण पण आपलं जीवन हे असं करायचा प्रयत्न करायला हवं, कृष्ण भावना भावित कर्म. हा, मग तर कालच्या अध्यायामध्ये, हा इथे एकच मिनिट. कालच्या अध्यायामध्ये ना आपण बघितला गीतेचा इतिहास, त्याच्यानंतर वर्णाश्रम व्यवस्थेबद्दल बघितलं की तुमचे गुण आणि कर्म ह्याप्रमाणे तुमचा वर्ण तुम्ही निवडू शकता आणि आश्रम विसरू नका. हा, कुठल्याही वर्णामध्ये राहा आणि आयुष्याचा तुमचा कुठल्याही टप्प्यात मधील आश्रम असू दे, कृष्णाशी जोडलेले राहा. मग तुम्ही ब्रह्मचारी असाल तेव्हाही ज्ञान मिळवा, प्रामाणिकपणे कृष्णाशी जोडलेले राहा. गृहस्थाश्रम स्वीकारलात तरी तुमच्या कुटुंबाला नक्की कृष्णांशी जोडायचा, मुलांना व घरातल्या वरिष्ठांना, या सगळ्यांना पती पत्नी तुम्ही कृष्णांशी जोडायचा प्रयत्न करा. पुन्हा त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम म्हणजे थोडं कृष्णांसाठी कर्म करा, घरातनं लक्ष काढा. मग काय संन्यासाश्रम असतो ते गुरूंच्या ह्याने असतं, म्हणजे परवानगीने. पण ठीक आहे, तो गुणकर्मशः आहे. हा, तुम्ही ते तसं लक्षात ठेवा. हा,
त्याच्यानंतर कृष्णाने सांगितलं की तुम्ही ज्या भावामध्ये कृष्णांना शरण जाणार, कृष्ण आम्हाला आपल्याला त्याच भावामध्ये भेटतात. मग कर्माची थोडी गती बघितली. काय सांगितलं कृष्णांनी की कर्माची गती खूप गहन आहे कळण्यासाठी. हा, तर आपण कृष्ण भावना भावी जीवन जगायला शिकायला पाहिजे. कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातला फरक शिकायला पाहिजे. हा, हे त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. मग हे दिव्य ज्ञान मिळवायला तुम्हाला कुठं जावं लागणार? गुरूंकडे जा म्हणाले. गुरूंकडे जा, त्यांची सेवा करा आणि नम्र होऊन प्रश्न विचारा. आता आजचा अध्याय बघूया. इथे ना कृष्ण अर्जुनाला विचारतायत, सॉरी, अर्जुन कृष्णाला परत विचारतायत एकदा की मग मी संन्यास घेऊ की माझं कर्म येऊ, म्हणजे कर्म कर म्हणतोय ना तू. आता आपण बघूया ते अर्जुनाचा गोंधळ का उडालाय, ते श्लोक इथे दिलेले आहेत, आपण वाचू. तेव्हा अर्जुन म्हणतोय की मी नक्की काय करू सांग, की मी माझ्या कर्मातूनच संन्यास घेऊ की मी कर्मयोग करू, म्हणजे माझं कर्तव्य करू, माझं कर्म करू. मग कृष्णाने इथे क्लिअर कट उत्तर दिलेलं आहे, तेही बघू आपण. म्हणजे इथे ना आपल्याला फरक कळतो की तुम्ही त्याग म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय. मग निष्काम कर्म म्हणजे काय ते आपण बघू. नृग महाराजांची गोष्ट बघू. आणि ह्या अध्यायामध्ये आपण शांती मंत्र शिकणार आहोत. 5.29 श्लोक बघूया आपण. छोटा पण छान अध्याय आहे. आणि हा आपण जीवनामध्ये उतरवायचा प्रयत्न करायचा आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता हे जे एक एक श्लोक आहेत ना, हे ऍक्च्युली आपण आधी बघितलेले आहेत. आणि मग आता इथे आज हा अर्जुन प्रश्न विचारतोय की म्हणजे तुम्ही मला एक तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, मला एक काय ते निश्चित सांगा, असं सांगतोय. मग का तो गोंधळ उडालाय आपण स्टेप बाय स्टेप बघूया. मग प्रिया माता जे आहेत काय? हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. वाचा. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय यतयोरकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. हरे कृष्ण. रेश्मा माताजी वाचा तुम्ही मग. हरे कृष्ण. हा, वाचते आता. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता, आणि तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे. हरे कृष्ण. तर ना इथे एक पहिला प्रश्न आहे, तुम्ही लक्षात घ्या की अर्जुन किती लक्ष देऊन ऐकतोय बघा. म्हणजे हे फरक बघा, आपण ऐकताना पण असं लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. तो किती, आता पुढचे जेव्हा श्लोक बघाल ना, की तो का उगाच गोंधळात पडलेला नाही. अर्जुनही एक म्हणजे श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे. तर तो एकदम लक्ष देऊन बारकाईने ऐकतोय कृष्ण काय सांगतायत ते. आपणही असं ऐकायला हवं. आणि जेव्हा आपल्याला काहीतरी असं कळत नसतं, तेव्हा आपण प्रांजळपणे विचारायला हव्या तुमच्या शंका. तुम्ही स्टुडंट वगैरे आहात किंवा तुम्ही कुठेही काही करताय, मला तर सिनियर्स ना, मला नाही समजलं म्हणून विचारून घ्यायला हवं. तर आपण थोडी प्रगती करू शकतो. आता तो म्हणतोय काय माहित आहे की तुम्ही मला कर्माचा त्याग करायला पण सांगताय आणि भक्तिपूर्वक कर्माची पण प्रशंसा करताय. मग आता मी नक्की काय करू माझ्या कारण इथे एक लक्षात ठेवा की अर्जुनाला अजूनही कुठेतरी असं वाटतंय की आपलं कर्माचा त्याग करून जाऊन ज्ञान मिळवलेलं बरं आहे. पुस्तकं ग्रंथ उघडून बसून, जरी आपल्याला हे पटतंय की अर्जुनाचा तो स्वभाव नाही, पण त्याला त्या रणभूमीवर असं वाटतंय की मी आपला जातो आणि ग्रंथ उघडून बसतो, हे जास्त मला हे बरं पडेल. आणि कृष्ण पण तसंच म्हणतायत ना, ज्ञान मिळायला हवं. पण एका बाजूला भक्तिपूर्वक कर्म पण करा म्हणतायत. मग आता काय एक काहीतरी निश्चित सांगा म्हणतोय. बघूया आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना जे इथं पहिल्यांदा अर्जुनाच्या ह्या ज्या 5 शंका होत्या, ही तुम्ही उत्तरं लक्षात ठेवा.
तुम्ही तुमच्या वहीत वगैरे लिहून ठेवा थोडंसे, गीतामध्ये काय शिकलो आपण हे आपल्याला माहित हवं. घरातल्यांना वगैरे पण सांगा. मग आता ह्या 5 त्याची जी दुःख होती, त्याची अर्जुन कृष्णाने काय उत्तर दिली होती? करुणा वाटते म्हटला, तर आत्म्याचं ज्ञान दिलं. त्याच्यानंतर आहे ना, अ, आनंद नाही वाटत म्हणाला. मग थोडंसं कर्मकांड सांगितलं होतं. कर्मकांड कधी म्हणतात? जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा ठेवून कर्म करता. मग त्याने 2 फळं सांगितली, की तू जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील, हरलास तर सॉरी, हरला म्हणजे तेव्हा मृत्यू असायचा. मृत्यू झाला तर स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील. मग काय प्रॉब्लेम आहे? मग कुठं दुःख आहे? मग पापी प्रतिक्रिया, तर ते म्हणाले माझ्या सेवेमध्ये माझी इच्छा आहे म्हणून युद्ध कर, आणि माझी सेवा म्हणून जेव्हा आपण एखादं कार्य करतो तेव्हा त्याच्यामध्ये पाप लागत नाही. पारिवारिक परंपरा नष्ट होतील, तर तो म्हणाला ना, कृष्ण, की तू तुझ्या आचरणामधून आदर्श प्रस्थापित कर, बाकी तू काळजी करू नको. हम्म घ्या माताजी. म्हणजे इथे ना अर्जुनाला कन्फ्युजन होतंय. मग मी ज्ञान पहिल्या ह्याच्यात आत्म्याचं ज्ञान दिलंय, मग तो ज्ञान मार्गावर चालू किंवा आणि तो असमंजस मध्ये पडतो. तेव्हा काय सांगितलंय, की तुझ्या बुद्धीला फाटे फुटले म्हणून तू घेऊ शकत आहेस. मग स्थितप्रज्ञ मुनींविषयी सांगितलंय. मग मी माझं कर्म करू की ज्ञान मिळवू, असं त्याला कन्फ्युजन आहे. माताजी घ्या पुढची स्लाईड. श्री कृष्ण, परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि जो केवळ आत्म्यातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पाडण्याचा कोणताही हेतू नसतो किंवा असे कार्य करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हरे कृष्णा. मग आता तिसऱ्या अध्यायामध्ये की नाही हे 2 श्लोक येतात. ओके. की इथे कृष्ण म्हणतोय ना, आत्म्यातच रममाण जे झालेले असतात, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी आहे कुणासाठी सांगितलंय कृष्णाने, की ज्यांनी पूर्णपणे हे जीवनामध्ये अवलंबलेलं असतं, नुसतं माहीत असून नाही, ते त्याप्रमाणे वागत असतात, की आपण शरीर नाही आत्मा आहे आणि कृष्णाचे नित्य सेवक आहोत आपण, असं ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी हे 2 श्लोक आहेत. पण तरी पण हे ऐकून अर्जुनाला वाटतं, की आपण पण असंच करायला हवं ना, मग कुठं गरज आहे आपल्याला युद्ध करायची, आणि कशाला हवं हस्तिनापूर साम्राज्य आपल्याला. हम्म घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे आत्मसाक्षात्कार झालेल्या व्यक्तीला म्हणजे कोणावर अवलंबून राहायला नको, त्याची विहित कर्तव्य नसतात. आता हा 4थ्या अध्यायातला हे वाचा. हरे कृष्ण, हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्म यज्ञाचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्ण. आता कृष्ण काय सांगताय, की सगळे जे काय तू हे करशील यज्ञ, म्हणजे कुठलाही मार्ग, तर ते अंततः ज्ञान यज्ञामध्ये जाणार. हा आणि ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. मग तो पुन्हा मग त्याचं मन म्हणतंय, की चला आपण पण त्याच ज्ञान मार्गावर जाऊया. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि इथे मग माणसं कुठली कर्मयज्ञ म्हणजे तुम्ही कुठलंही घ्या, तुम्ही जॉब कराल, तुम्ही स्वाध्याय म्हणजे ग्रंथांचा अभ्यास कराल, किंवा शारीरिक तप कराल, कुठलेही ठरवून व्रत वैकल्य वगैरे अशा टाईप. तर ह्या सगळ्यांनी तुम्ही जाणार आहात दिव्य ज्ञानामध्ये. हे ज्ञान पण कुठलं आहे, वेगळं कुठलं नाही, की मी शरीर नाही आत्मा आहे, पुन्हा आत्मा हा परमात्म्याचा नित्य अंश आहे. मग परमात्मा कोण वगैरे आपण सगळं बघितलंय, तर तेच मग त्याच ज्ञानामध्ये आपण स्थित होणार आहोत. बघू मग आता. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण, म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांची ज्ञानाच्या शस्त्राने नाश केले पाहिजे. हे भारत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. हरे कृष्णा. आता बघा, आता काय म्हणाला, की म्हणून आहे ना, अज्ञानाने तुमच्या अंतःकरणात ह्या ज्या शंका निर्माण होतात की नाही, त्याचा ज्ञानाच्या शस्त्राने नाश कर. आणि उठ आणि लढ म्हणतायत. म्हणजे एवढं सगळं सांगितलं ज्ञानाविषयी, आणि काय सांगितलं परत, की उठ आणि आता ह्या तुझ्या शंका ज्ञानाने दूर कर, आणि उठ आणि लढ. हा
म्हणून तो सांगतोय की आता तुम्ही मला एक निश्चित सांगा की मी युद्ध करू की मी हे करू, ज्ञान मिळवू. माताजी घ्या पुढची स्लाईड. मग अर्जुनाला कसं वाटतं इथं की ज्ञान मिळवायचं म्हणजे सगळं सोडून संन्यास घेऊन वनात एकटं जाऊन बसायचं. हम्म. हा, वाचा माताजी हे आता आपण जे शिकलो ना तोच सगळं त्यांनी ते हे दिलेलं आहे इथं की का गोंधळ उडालाय. हरे कृष्ण. अर्जुनाचा गैरसमज. कोरड्या मानसिक अनुमानापेक्षा भक्तिसेवा उत्तम. दुसरा अध्याय श्लोक 11-30. कृष्णाने वर्णन केलेले आत्म्याचे ज्ञान. दुसरा अध्याय श्लोक 31-37. विहित कर्तव्य स्पष्ट केलेले आहे. दुसरा अध्याय श्लोक 42-45. फलदायी क्रियाकल्पामुळे आत्म्याचे अडकणे. दुसरा अध्याय श्लोक 46-53. भक्ती सेवेद्वारे कर्मफळातून मुक्तीची प्रक्रिया स्पष्ट करते. तिसरा अध्याय श्लोक 17-18 मध्ये ज्ञानातील व्यक्तीसाठी कोणतेही कर्तव्य नाही हे स्पष्ट केले आहे. अध्याय 4 श्लोक 33 मध्ये स्पष्ट केले आहे, सर्व यज्ञाचा शेवट ज्ञान प्राप्तीत होतो. सर्व कर्मयज्ञाचे पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये होते. आणि चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात कृष्णाने पुन्हा अर्जुनाला उठून युद्ध करण्यास सांगितले. त्यामुळे अर्जुन गोंधळात पडला. संन्यास घ्या किंवा काम करा, युद्ध. हरे कृष्णा. आता हा अर्जुनाचा गोंधळ आहे की मी संन्यास घेऊ की उठून युद्ध करू. बघूया आपण कृष्णाने काय उत्तर दिलंय. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोगेच निःश्रेयस सुरमुभो श्रेयस्तु कर्म संन्यास सत्कर्मयोगो विशेषते. परमात्म्याने उत्तर दिले, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु या दोघांमध्ये भक्ती सेवेतील कार्य कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. आता इथे बघा हा दुसरा श्लोक लक्षात ठेवा. कृष्ण काय म्हणतायत की कर्माचा त्याग आणि भक्ती हे मुक्तीसाठी चांगलं आहे. दोन्ही ठीक आहे, पण या दोन भक्ती सेवेतील कार्य हे कर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे इथे स्पष्ट सांगितलंय की तुम्ही भक्ती सेवे म्हणजे कृष्णाच्या भक्तीमध्ये जी कार्य कराल ही कर्म त्याग करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग आता कर्म त्याग म्हणजे काय? ही सगळी माया आहे, ही सगळं भौतिक गोष्टी आहेत, ह्यामध्ये मी अडकून पडणार, म्हणून ह्याचा पूर्ण त्याग करायचा. मी नोकरी नाही करणार किंवा मी पैसे कमवण्यासाठी काही करणार नाही वगैरे अशा टाईप. म्हणजे सगळ्याशी नातं तोडून घ्यायचं आणि भक्तांनी एकटा आपण आपल्या मुक्तीच्या मार्गावर चालत राहायचं. असं. आणि भक्ती कशी असते, तर तुम्ही जे काही करता म्हणजे जरी पैसे कमावले, जबाबदाऱ्या सोडून तर जाऊ नाही ना शकत. असं कसं उठून जाणार? मग समजा जबाबदाऱ्या असल्या, पैसे कमवत असाल तर त्यातले थोडेफार मंदिरांना देणं किंवा तुम्हाला म्हंटल तुमच्या मुलांना तुम्ही लहानपणापासून कृष्ण भक्तीमध्ये जोडायला हवं. हे एका आई वडिलांचं परम कर्तव्य असतं की तुम्ही जी मुलं जन्माला घालता ती भक्त होतील, असं पाहायला हवं. तर हे भक्ती सेवेतली कार्य आहेत. म्हणजे छोटी मोठी आपण 12व्या अध्यायात आणि बघू की भक्ती म्हणजे काय. छोटी छोटी पण काम जी तुम्ही करू शकता, हे सगळं कृष्ण म्हणतायत की कर्म त्यागापेक्षा ही जी भक्ती सेवेतली कार्य आहेत ना ही श्रेष्ठ आहेत. म्हणजे आता आपण मोबाईल वरून जॉईन झालोय, माताजी लॅपटॉप वरून जॉईन झाल्यात, आपल्यासाठी रेकॉर्डिंग करतात, ग्रुपच्या मध्ये काय काय सेंड करतात. तर आपण ह्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला, चांगल्या गोष्टींसाठी केला त्याचा वापर. आपण त्याच्याशी नातं तोडून नाही घेतले की मी हे वापरणार नाही. तर चांगल्या गोष्टीसाठी भक्तीसाठी त्याचा वापर केला तर ते कसं आहे, ते ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरतं की तुम्ही सगळ्यांशी नातं तोडून. काय बेसिक फरक आहे माहित आहे? जेव्हा तुम्ही जेव्हा एकटे जमंड होणार आणि एकटे वनात जाऊन स्वतःच्या उन्नतीचा प्रयत्न करताय, तेव्हा त्याचा फायदा तुम्हाला एकट्याला होणार आहे. तुम्ही समाजासाठी काही करत नाहीये. पण जेव्हा आता तुम्ही विचार करा, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज ह्यांनी जर का असाच विचार केला असता, त्यांच्यासाठी अवघड नव्हतं.
समाजाने किती त्रास दिला त्यांना. समजा त्यांनी ठरवलं असतं की मी माझा एकटा स्वतःच्या उन्नतीचं बघतो, ते उलट त्यांच्यासाठी सोपं होतं. पण मनामध्ये करुणा होती, अज्ञानात असलेल्या लोकांविषयी प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी आपल्याला किती किती ज्ञान दिलं, भक्ती मार्ग शिकवला. हा, मग आता तुम्ही विचार करा की कोण श्रेष्ठ, म्हणजे तुम्हाला वाटतं सांगा, की ते जे एकटा वनात जाऊन स्वतःची आत्मिक उन्नती करून घेतली असती, आणि हे असे संत ज्यांनी समाजाचे रोष पत्करले पण अपार भक्तीचा ठेवा आपल्यासाठी दिला बघा, आपल्याला विठ्ठलाशी कृष्णाशी जोडलं त्यांनी. सांगा तुम्ही मला, तुम्हाला कोण श्रेष्ठ वाटतं? म्हणजे कृष्णाचं उत्तर तर समोरच आहे, पण तुम्हाला काय वाटतं सांगा. संत मंडळी ही केव्हाही त्रिकालामध्येच सत्यच आहेत, म्हणजे तेच श्रेष्ठ आहेत संत मंडळी. हा, हा, म्हणजे त्यांनी केला का कर्म सांगा? जे लग्न केलेले होते, गृहस्थ होते, त्यांनी सोडून दिले का स्वतःची मुलं आणि बायको? दिली नाहीत. मग त्या स्वीकारायच्या नाहीत. हा, जबाबदारी तुम्ही हेही लक्षात ठेवा सगळ्यांनी. ती जबाबदारी गृहस्थ आश्रम तुम्ही स्वीकारताना तुम्ही तुमच्या मनाला हे हे करायला हवं की मला हवी आहे का ही जबाबदारी. नंतर उगाच स्पाऊस म्हणजे तुमच्या पत्नी किंवा पती बरोबर भांडत नाही बसायचं, मला करायचंच नव्हतं लग्न, असं नसतं. हा, जेव्हा तुम्ही जबाबदाऱ्या स्वीकारता त्या निभवून न्यायच्या. मग तो वेगळा भाग. पण इथे लक्षात आलं ना तुमच्या, की कृष्ण काय म्हणतायत, मुक्तीसाठी तुम्ही जे प्रयत्न करता हे चांगलेच आहेत. कारण आत्मा त्याचे म्हणजे मनुष्य शरीरच ते एक आहे जे तुम्हाला मुक्ती देऊ शकतं. हा, मग तू कर्माचा त्याग केलास तरीही ठीक आहे आणि भक्ती केलीस तरीही ठीक आहे, पण श्रेष्ठ काय आहे असं तो निश्चित सांगा म्हणतोय ना माझ्यासाठी. सुरुवातीला पण सांगितलं माझ्यासाठी अंतिम श्रेयस्कर काय आहे सांगा. ते सांगतायत की भक्ती सेवेतलं कार्य हे कर्मत्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, आता ही नृग महाराजांची गोष्ट बघा, की कृष्ण आपल्याला कंटिन्यू सांगतायत की तुम्ही तुमच्या कर्मांची फळं मला अर्पण करा. एकतर ना तो असा का म्हणजे आता तुम्हाला कळेल की मी फक्त चांगली कर्म करतो, वाईट करणार नाही, असं होणार नाही. तुम्ही कालचे ते कर्म आणि विकर्म मधलं मी तुम्हाला सांगितले ना, तेव्हा त्या श्लोकात आहे बघा की गहना कर्मणो गती. कर्माची गती ही खूप गहन आहे ती. तर जिथे कृष्ण म्हणतायत तिथे ती किती गहन असेल विचार करा. मग त्याच्यानंतर चांगल्या कर्मातून माझी वाईट कर्म वजा करा असं होत नाही. चांगल्या कर्मांची चांगली फळं भोगायला पण तुम्हाला इथे जन्म घ्यावा लागणार. आणि वाईट फळं भोगायला पण जन्म घ्यावा लागणार, म्हणजे ती भोगून संपवायची असतात. ती चांगल्यातून वाईट वजा होत नाही. मग त्याच्यानं म्हणून कृष्ण सांगतायत की जर का जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती हवी असेल तर ती कर्मफळ तुम्ही मला अर्पण करा, म्हणजे आपल्याला ती बंधनं लागणार नाही. आपण ह्यालाच म्हणायचं कृष्ण भावना भावी जीवन जगायला आपण शिकायला हवं. इस्कॉन किंवा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना तुमच्यासाठी काही चमत्कार वगैरे आम्ही नाही करणार, तर आम्ही तुम्हाला ही कृष्ण भावना देऊ शकतो. जी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा नक्की. आता ही नृग महाराजांची ना भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये गोष्ट येते. हे नृग महाराज खरंच खूप चांगले राजे होते आणि त्यांना ना जरा प्रजेची खूप काळजी होती. आणि प्रजेचं चांगलं व्हावं म्हणून खूप पुण्याची कामं करायचे. हा, म्हणजे त्यांना खूप आवडायचं दान धर्म वगैरे पुण्यासाठी गोळा करायला. आणि प्रजेचं वर खूप चांगलं प्रेम करायचे आणि त्यांचे ते तिथं लिहिलेलं आहे दान धर्म म्हणजे पावसाच्या धारा असतात तसे वगैरे दान करायचे, एवढं अफाट. आणि खूप चांगले राजा होते, पुत्रासारखी प्रजेची काळजी वगैरे घ्यायचे. मग त्यांना दान धर्म करायची खूप आवड होती ना. मग एकदा असेच सकाळी ना गायींचे गट असे गायींचा कळप कळप दान करत असतात. मग रांगेत ब्राह्मण येत असतात आणि हे ते गट देत असतात आणि गायी पण अगदी सोन्या नाण्याने मढलेल्या वगैरे अशा गाय वासरू असणाऱ्या गायी. हा, मग एका ब्राह्मणाला एक कळप देतात, तो घेऊन पुढे जातो. मग काय होतं नेमकं, मागून एक दुसरा ब्राह्मण येतो, त्याला दुसरा कळप देतात. मग होतं काय, तो जो पहिला ब्राह्मण गायी घेऊन गेलेला असतो ना त्याच्यातनं एक गाय मागे वळते आणि ह्या मागच्या कळपात येऊन मिसळते. मग तो पहिला ब्राह्मण येतो आणि म्हणतो की असं असं महाराज, माझी गाय ह्या गटात मिसळली आहे, ती मला द्या.
ते म्हणतात ठीक आहे, दुसऱ्या त्या ज्या ब्राह्मणाला दान दिलेलं असतं त्याला म्हणतात तू असं कर, ही दुसरी जी गाय त्याची जी गाय आहे ती त्याला परत दे, मी तुला तिच्या बदल्यात दुसरी गाय देतो. तर हा म्हणतो असा कसा राजा, तू एकदा दान दिलंयस तेच दुसऱ्याला दान म्हणून दे म्हणतोस, असं असतं का कधी? मला दान दिलंयस त्यातलंच परत दुसऱ्याला दान मी नाही, आणि म्हणतो मी देणार नाही, हे माझे दान आहे. मग तो पहिल्याला राजा म्हणतात की असं करतोय मी, त्याच्या बदल्यात तुम्हाला दुसऱ्या 1,00,000 गायी देतो, ही गाय राहू द्या. मग तो ब्राह्मण अडून बसतात की नाही, ती माझी गाय आहे आणि मला ती हवी. असं ते मग राजा म्हणत असतात दुसऱ्याला की तुला मी दुसऱ्यात देतो, त्याला त्याची दे, तेही पटत नाही त्याला. असं ते दोघही मग ना राजावर नाराज होतात आणि निघून जातात. हा, मग ब्राह्मण असमाधानी राहतात आणि जातात ते त्यांच्या त्यांच्या गायी घेऊन. मग पुढेही राजा पुण्यकर्म करतच राहतात, आणि म्हणजे त्यांना आवड असते पुण्य गोळा करायची. आणि मग असं काळ निघून जातो, यथावकाश जेव्हा मृत्यू येतो ना तेव्हा मृत्यू होतो. मग यमदेव म्हणतात की सगळी तर चांगली कामं केलाय, पण एक तुम्हाला ब्राह्मणांचा हे म्हणजे ते कर्म चुकीचं झालंय, ब्राह्मण असमाधानी राहिलेत, त्यामुळे ते वाईट म्हणजे त्या चूक हे पाप झालंय ना, मग त्याचं वाईट फळ आधी देऊ की चांगलं कर्म आधी भोगणार? मग राजा म्हणतो ते जे वाईट कर्म आहे त्याचा फळ आधी भोगतो. मग त्यामुळे हा राजा मोठा असा आकाराने एक सरडा बनतो आणि एका अंधाऱ्या विहिरीमध्ये पडतो. मग यमदेव सांगतात की द्वापार युगामध्ये जेव्हा कृष्ण येतील तेव्हा तुमचा उद्धार होईल. मग वर्षानुवर्ष तिथेच असतात ते सरडा बनून. एक बरं असतं की त्यांना पुण्यकर्मामुळे त्यांच्या लक्षात असतं मात्र आपण कोण आहे. मग त्याच्यानंतर आहे ना द्वापार युगामध्ये कृष्णांची मुलं अशी खेळत असतात आणि त्यांचं काहीतरी पडतं वाटतं की काहीतरी त्या विहिरीच्या इथे. मग ती वाकून बघायला जातात, तर त्यांना एक असा मोठाच्या मोठा, त्या कोरडी विहीर असते, पाण्याची नसते, अंधारी विहीर अशी ती. मग त्याची बघतात तर त्याच्यामध्ये हे असतो, एक मोठाच्या मोठा विचित्र सरडा आकाराने. ती थोडं प्रयत्न करतात त्याला बाहेर काढायचा, पण ती काय लहान असतात, ती काय त्यांना शक्य होत नाही. मग ती महालात जातात, कृष्णांना सांगतात. आता कृष्ण हे त्रिकाल ज्ञानी आहेत, त्यांना सगळं माहित असतं, पण मुलांनी सांगितलेलं ऐकतात आणि म्हणतात चला आपण येतात बरोबर. आणि जेव्हा कृष्ण खाली वागतात आणि त्या सरड्याला स्पर्श करतात ना, तेव्हा तो सरड्याला एक दिव्य देह मिळतो आणि तो बाहेर येतो आणि कृष्णांच्या चरणांवर हे होतो, लीन होतो आणि कृष्णांना प्रणाम करून सांगतो की असं असं मी नृग राजा होतो आणि एका चुकीमुळे इथे होतो आणि तुमच्या स्पर्शामुळे मी मुक्त झालो. आणि ते तेव्हा अर्पण करतात सगळं काही कृष्णांना. ते सांगतात की मी जाणलं नव्हतं की तुम्हाला सगळं अर्पण का करायला हवं, मी आपलं पुण्य कमवत गेलो, मध्ये कृष्ण नव्हता. हा, आपण का म्हणून कृष्ण काय म्हणतात की तुम्हाला दान धर्म करण्यापासून थांबवलेलं नाही, पण ही फळं जी आहेत ही कृष्णांना आपण आधी अर्पण करायला हवीत. हा, मग त्याच्यानंतर ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे स्वर्गलोकात जातात आणि मुलं आणि कृष्ण मग राजमहालात जातात. तर अशी ही नृग महाराजांची गोष्ट आहे. मग विचार करा, एक चूक झालेली ती एवढी भारी पडली त्यांना. हा, मग आपण कसं असं म्हणू शकतो का की मी चांगलीच कर्म करेन आणि मला काही बंधनं लागणार नाही? त्यामुळे आपण ऑन सेफर साइड होऊन कृष्ण भावनाभावित जीवन जगायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि कृष्ण हे आईसारखे आहेत. त्यांना ह्या सगळ्याची समज आहे की मनुष्याला हे सोपं जाणारं नाही, म्हणून ते सांगतात की तुमची कर्मफळं तुम्ही मला अर्पण करा. आपल्या कर्मफळाने कृष्णांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्याकडे आपण बघितलं ना तो श्लोक मागेच की त्यांच्याकडे परम वैराग्य आहे, कुठल्याही फळांनी वगैरे ते बांधले जात नाही. कारण त्यांना कशाचीच अपेक्षा नाहीये. पण आपण बंधनांमध्ये अडकू नये म्हणून सांगतात की आपण आपली कर्म कृष्णांना अर्पण करायला पाहिजे. तुम्हाला आलं ना आता लक्षात की का म्हंटलंय इथे की कर्मफळ मला अर्पण करा? हम्म, असं नाही की त्यामुळे ती कृष्ण गोळा करतायत वगैरे. आलं ना लक्षात आता? बरं ठीक आहे. पण आपण त्यामुळे जे काही जीवनाच्या ज्या क्षेत्रात तुम्ही असाल, जिथे राहाल, तिथून कृष्णांशी आपला ध्येय कसा हवा माहित आहे, व्ह्यू
की जबाबदाऱ्या आहेत हा कृष्णा, ह्या तू दिलेल्या आहेत, आम्ही म्हणजे त्याही आपण जशा जमतील तशा आपण पार पाडायचा प्रयत्न करायला पाहिजे. हा कृष्णा, तू दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत, आम्ही पार पाडू, अशी आपली हे हवी. कारण इथे तुम्ही एक लक्षात ठेवा की आपल्याला जे इथे सगळं मिळालेलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. हा, बघा आता हे वाचूया. हरे माताजी त्या आहेत ना? आहेत का? हा, हरे कृष्ण. बघूया, आहात काय? हा, हरे वाचा कृष्ण माताजी. माताजी. प्रपंचिकतया बुद्ध्या वा. हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षुभिः परित्यगो वैराग्यं फाल्गु कथ्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मोक्ष प्राप्तीसाठी आसुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत, तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असे म्हणतात. हरे कृष्ण. हा, हे बघा, एक असतो फल्गू वैराग्य, एक असतं युक्त वैराग्य. हा, तर आपल्याला तुम्ही जेव्हा मगाशी आपण आधीच पण बघितलेलं आहे की इंद्रिय विषय बाहेरून खूप वैराग्य दाखवलं, पण मनातनं इंद्रिय विषयांचा विचार करत असाल त्याला फल्गू वैराग्य म्हणतात. हा, आणि जिथे आहात तिथून प्रामाणिकपणे कृष्णांची सेवा करत असाल, जे काय आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडत, तर ह्याला युक्त वैराग्य म्हणतात. तर आपल्यामध्ये युक्त वैराग्य यायला पाहिजे, आतून यायला पाहिजे खरोखरच. हा, तुम्ही इथे कृष्ण काय म्हणतायत की तो त्यागच अपूर्ण आहेत म्हणतात, की तुम्ही परमात्म्याच्या म्हणजे जर का तुम्ही संन्यास किंवा त्यांचा जो मार्ग आहे तो त्यांनी स्वीकारला आणि तुम्ही सगळ्यांशी, म्हणजे आता पुढे जे दैवी गुण वगैरे आपण बघू त्यामध्ये आहे की तुम्ही सगळ्यांशी नम्रपणे वागायला हवं. पुन्हा यज्ञ, तप आणि दान ह्या 3 गोष्टींचा जीवनात कधीही त्याग करायचा नाही. मग तुम्ही हरिनाम घ्यायचं बंद केलात समजा, किंवा तुम्ही कृष्णांची भक्ती म्हणजे काय, कृष्णांची सेवा, तर तुम्ही कुठल्याही प्रकारे कृष्णाची कुठलीही सेवा करत नाही आणि सगळ्याशी संबंध तोडून घेऊन तुमचा जो कुठला आता मार्ग तुम्ही ठरवल्यावर त्यावर चालताय, तर त्या त्यागाला मुळातच कृष्ण तो त्याग अपूर्ण आहे असं समजतायत बघा. हा, जर का तुम्ही कृष्णांशी हे असं म्हणजे भक्ती सेवेने जोडला नाही गेलात आणि तो त्याग मानताय, तर तो त्याग अपूर्ण आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. तो पूर्ण कधी होणार, जेव्हा आणि जेव्हा तुम्ही कृष्णांची सेवा करणार. आणि आत्म्याचा तो आनंद आहे, तुम्ही करून बघाल तेव्हा तुम्हाला कळणार की केवढा आनंद असतो त्यामध्ये. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. नेयास नित्य संन्यासी यो न द्वेष्टे न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हरे कृष्ण. हे कृष्णा, जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छा करत नाही तो सदैव संन्यासी समजला जातो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वेषापासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळवून ऐक. मागची स्लाईड आली आली. हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वेषापासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनावर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. परिणामांचा त्याग करा, कृतीचा नाही. हरे कृष्णा. हा, मग आता कर्मयोग की कर्मसन्यास ह्याला कृष्णाने काय सांगितलंय, तुम्ही फळांचा त्याग करा, कृतीचा त्याग करू नका. इथे सगळ्या चांगल्या कृती धरल्यात, हा विकर्म धरलेलं नाहीये, जे शास्त्रांमध्ये निषिद्ध आहे. नॉर्मलच कर्म, पण त्याचं काय कृष्ण म्हणतात, त्याच्या परिणाम फळांचा त्याग करा, कृती करा. तुम्ही एका क्षणासाठी विचार करा, सगळ्यांनी त्यांची कर्तव्य करायची थांबली तर केवढा केऑस, केवढा गोंधळ उडेल बघा सगळीकडे. त्यामुळे आपण आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत, तुमची कर्तव्य ती तुम्ही करायला हवी. आता ती करताना आपल्या कर्माचा द्वेष करू नका. का सांगतायत कृष्ण इथे, कारण अर्जुन त्याच्या युद्ध करायच्या कर्माचा इथे द्वेष करतोय. म्हणजे त्याचा स्वभाव होता, तो योद्धा आहे, क्षत्रिय आहे, पण ह्या एका सिच्युएशन मध्ये त्याच्या स्वकीयांबरोबर लढायचंय ना, त्यामुळे त्याला ते आवडत नाहीये करायला. म्हणून कृष्ण सांगतायत की ही जी कर्म तुम्ही करताय, ही करताना त्याचा द्वेष नका करू. हा, आणि त्याच्या फळाची इच्छा पण नका करू. ते कर्तव्य भावनेने कृष्णांची सेवा म्हणून करा. त्याचा राग करू नका, तर तो सदैव संन्यासी समजला जाणार. हा, आणि कृष्ण काय म्हणतायत की असा जो द्वैतापासून मुक्त झालेला असतो ना, की हा ही माझं कर्तव्य आहे म्हणून मी हे करणार आहे,
आणि तो असतो ना, तो भौतिक बंधनांवर सहज विजय मिळवतो. मग तुम्ही आहे ना, ही जी आपण बघितलेलं बघा, ह्या इंद्रियांच्या, मनांच्या मागे तुम्ही अडकणार नाही. कारण तुम्ही बुद्धीने विचार करायला शिकलेला असता, ठाम असता, स्थितप्रज्ञ झालेले असता, की हे माझं कर्तव्य आहे, हे मला करायचंय. आणि त्याचा द्वेष नका करू. म्हणजे आता तुम्ही जे क्षेत्र तुमच्यासाठी निवडलंय त्याच्यात आता नॉर्मली कुठलंही क्षेत्र निवडला तरी त्या त्या काळची स्ट्रेस येतील, धावपळ असेल, तर ते ठीक आहे, तुमची चॉईस आहे. आणि ते ऍक्सेप्ट करायला शिका, की हा मला थोडा त्रास होईल पण ही माझी चॉईस आहे आणि हे माझं कर्तव्य आहे. आता तुम्ही गृहिणी असतात, त्यांना सकाळच्या वेळेस गोंधळ असतो जरासा, टिफिन वगैरे बनवायचे असतात, जेवण बनवायचं असतं. ठीक आहे, त्याची चिडचिड नाही करायची. किंवा तुम्ही शिक्षक आहात तर छोटी मुलांना हँडल करायला यायला हवं. चिडचिड करू नका. हं? तुमची कर्तव्य आहेत, ही कर्तव्य बुद्धीने करा. आणि म्हणजे आमच्या भागवतमच्या प्रभूजींनी छान सांगितलेलं, डू युअर बेस्ट, लिव्ह द रेस्ट. तसं जीवनामध्ये तो व्ह्यू घ्या. ओके, तुमच्याकडून 100% द्या, बाकी कृष्ण समर्थ आहेत बघून घ्या. त्यामुळे आणि हा जर का व्ह्यू असेल ना, तुम्ही प्रॅक्टिकली अप्लाय करून बघा, तुमच्याकडून खूप छान कार्यक्षमतेने काम होईल. आणि तब्येत आणि सगळ्यांबरोबर आपले संबंध वगैरे खूप छान राहणार, बघा तुम्ही. ओके. आता ना आपण पुढे ह्यांची गोष्ट इथे नामाचार्य हरिदास ठाकूर, ह्यांना नामाचार्य पदवी ही चैतन्य महाप्रभूंनी स्वतः दिली होती, कारण ते रोज 3 लाख जप करायचे. तर हे पण बंगाल प्रांतामध्येच होते आणि मुस्लिम होते. मग हे मुस्लिम होते पण पूर्ण वैष्णव होते ते. हा मग ते तिथला जो त्यांच्या गावचा काझी होता ना, त्याला फार त्रास व्हायचा त्यांना बघून, की हा असा कसा मुस्लिम असून ह्याने जप करतो, तिलक बिलक लावतो आणि म्हणजे वैष्णव झाला. आणि ते खूप म्हणजे चांगले होते, हुशार होते. मग त्यांच्याशी चर्चा वगैरे करायला खूप लांबून त्यांना बरेच भक्त भेटायला वगैरे यायचे, त्यांच्याशी ज्ञानाच्या चर्चा करायला. मग हे सगळं बघून जरा त्या काजीच्या पोटात दुखा लागलं. मग आहे ना, त्याने त्या गावातल्या एका वेश्येला सांगितलं, की तू फक्त एवढं कर. तिला भरपूर पैसे दिले, देखणी होती खूप. तिला सांगितलं, की तू फक्त एक काम कर, संध्याकाळ नंतर म्हणजे असे 3 सांजे नंतर त्यांच्या घरी जाऊन तिथे बस. आणि उद्या सकाळी उठून तिथनं स्ट्रेट ह्याच्यात ये, कचेरी वगैरे म्हणतो ना आपण, तसं तिथं ये. मी पण पोचतो आणि पुढचं माझं मी बघतो. हा तर ही त्यांच्या घरी जाते संध्याकाळी आणि हरिदास ठाकूर हे करत असतात जॉब. ती म्हणते की असं असं मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. तर ते म्हणतात तुम्ही थोडा वेळ वाट बघा, माझा जॉब करायचाय, मी जॉब करून येतो. मग ही बाहेर बसते आणि अशी करत करत अगदी पहाट होते आणि ही उठून जाते. आता रोज 3 लाख जप म्हणजे किती वेळ ते जप करत असणार बघा. त्यामुळे त्यांना वेळच नसायचा. मग आहे ना, ती जाते कंटाळून, पहाट व्हायला येते आणि मग दुसऱ्या दिवशी येते. परत ते म्हणतात माझा जॉब करायचा असतो, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थांबा, मी येईन तुमच्याशी बोलायला. तेव्हा पण तसंच, दुसऱ्या दिवशी पण असंच होतं, पहाटे पहाटे मग निघून जाते. तिसऱ्या दिवशी येते, तिसऱ्या दिवशी पण सेम असंच होतं. मग मात्र जेव्हा ते थांबते तिथे आणि ते जेव्हा उठून येतात ना, तेव्हा म्हणते, म्हणजे तिसऱ्या दिवशी मनात विचार करत असते, जप ऐकत असते त्यांचा, तिथे थांबलेली असते ना बाहेर, की मग ती त्यांना विचारते की म्हणजे मी एवढी छान आहे की म्हणजे पुरुष माझी वाट बघतात, मी कधी कुठल्या पुरुषांसाठी थांबत नसते. मग तुम्ही असं कुठलं, म्हणजे तुम्हाला असं कुठला आनंद मिळतोय की तुम्ही माझ्याकडे बघितलं पण नाही. मला सांगा तुम्ही की असं काय असतं की म्हणजे असा कुठला आनंद मिळतोय तुम्हाला. मग ते म्हणतात की तुला जर का तो आनंद हवा असेल तर तुला ह्यातनं बाहेर पडावं लागणार. तुला ते ज्ञान हवं असलं तर तू जा, ही तुझी संपत्ती वगैरे असं जे काय आहे, घर वगैरे, हे सगळं दान करून टाक, स्नान कर आणि इकडे परत ये. मग बघा हा संगतीचा परिणाम पण किती असतो शुद्ध भक्तांच्या. मग ती जाते, सगळं तसं करते आणि येते परत. आणि मग ते सांगतात की तिला तुळशी वृंदावनाच्या इथे बसवतात, दीक्षा देतात आणि सगळं सांगतात आणि जॉब करायलाच वगैरे सगळं सांगतात.
आणि तिला म्हणतात आता तू इथे राहा, आणि ते स्थान सोडून जातात. हं? तर असे असतात शुद्ध भक्त, की ते त्यांच्या कर्तव्याच्या मार्गावर जात असतात आणि त्यांच्या कर्मांचं हे करत नाहीत. म्हणजे काय सांगा, द्वेष करत नाहीत. आता इथं पण ती त्रास द्यायलाच आली होती, पण त्यांनी तसा विचार केला नाही. आणि पण खूप छान आहेत ह्या नामाचार्य हरिदास ठाकूरांनी किती त्रास जीवनात सहन केलाय. म्हणजे ह्या आचार्यांनी आपल्यापर्यंत ह्या अ, अ, सगळं आणून सोडण्यासाठी अपार त्रास सहन केलेला आहे. पुन्हा मी नंतर मला आठवण करा, मी सांगेन अजून एक गोष्ट आहे त्यांची. हं? आता माताजी घ्या पुढची स्लाईड. म्हणजे ना इथे कमळासारखे असतात ते हे. हा, ह्याच आहे ते ती गोष्ट. वाचा माताजी. हरे कृष्ण. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगत्यक्ता करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. जो मनुष्य आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो आणि परमात्म्याला समर्पण करतो, त्याच्यावर पाप कर्माचा प्रभाव पडत नाही, तसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. हरे कृष्णा. बघा जेव्हा तुम्ही ना फळाची अपेक्षा करत नाही, कृष्ण म्हणाले तुमच्या कर्माचा तुम्ही द्वेष करत नाही, फळाची अपेक्षा करत नसता. आता फळाची अपेक्षा करत नाही म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना, तुम्ही जे करता त्याची सॅलरी तुम्हाला मिळणारच आहे, तसं नसतं. तो जो अहंकार असतो ना त्याला जोडलेला, हे सगळं मी करतोय, माझी बुद्धी वापरून करतोय, पण तुमची ही बुद्धी, तुमचं हे शरीर तुम्हाला कृष्णाने दिलेलं आहे, म्हणून तो तत्वतः आपल्यामध्ये तो त्याग यायला पाहिजे, की हा ही कृष्णांची कृपा आहे. नाहीतर तुमचं घर तर तुमच्या जवळच आहे, ते काय कोणी काढून नाही घेतलेलं तुमच्याकडून. तसं नाही, तुम्ही प्युअरली मनातून हा हे यायला पाहिजे, हा त्याग, की हा ही सारी कृष्णांची कृपा आहे असं. तर असा जो असतो ना, जो आसक्तीशिवाय कर्तव्य म्हणून कर्म करतो ना, परमात्म्याला समर्पण करतो, पाप कर्माचा त्याच्यावर प्रभाव पडत नसतो. जसा कमळाच्या बघा, कमळाच्या खाली तसा चिखलच असतो, त्यातनं ते वर येतो, सूर्यप्रकाशाकडे जायचा प्रयत्न करतं, म्हणजे त्याचं असं वर असतं ना, उघडतं वर सूर्यप्रकाशाकडे. पुन्हा त्याची जी म्हणजे खाली चिखल असतो, पण आपल्याला बघा ती छान छान कमळं दिसतात. आणि जे पानं असतात बघा, त्याच्यावर पाणी आलं रे आलं की तेलकट असतात, मेणासारखी असतात अशी, लगेच खाली निचरून जातं ते पाणी. हा, त्यामुळे तर असे जेव्हा तुम्ही कृष्णांशी घट्ट जोडलेला असाल ना, प्रभूजींनी मला एका विचारलं होतं, तेव्हा तुम्ही कुठेही राहा, पाप कर्म तुमच्यावर परिणाम करणार नाही. आता नामाचार्य हरिदास ठाकूरांवरही करू नाही शकले ना. प्रभुपाद स्वामी ह्याला गेले, US ला गेले, तेव्हा तिथे बघितलं खूप विचित्र संस्कृती होती, विरुद्ध संस्कृती होती. प्रभुपाद स्वामींचं बालपण एका वेगळ्या, आयुष्यच पूर्ण एका वेगळ्या वातावरणात गेलं, तिथे खूप वेगळं होतं. पण फक्त गुरूंवर विश्वास आणि गुरूंनी सांगितलेला आदेश पाळायचा म्हणून गेले. तिथे मांसाहार करत होते, त्यांचे अवैध शारीरिक संबंध होते, नशेमध्ये तर बुडलेलीच असे. पण प्रभुपाद स्वामी त्यामध्ये गुरफटले नाहीत, त्या लोकांना त्यांनी भक्त बनवलं. तर असे असतं. त्यामुळे तुम्ही कृष्णांशी जेव्हा जोडलेले असता, पापापासून आपोआप दूर राहता. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हे प्रभुपाद स्वामींचंच उदाहरण आहे तिथे दुसरं. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा श्लोक लक्षात ठेवा, हा कंटिन्यू येत राहणार आपल्याला. वाचा हरे माताजी. कृष्ण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिना. हरे कृष्ण. हरे कृष्णा. नम्र ऋषी, खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि कुत्राखाना बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्णा. म्हणजे की नाही, ह्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय, नम्र कोणाला म्हणतात बघा, जे नम्र असतात, खऱ्या ज्ञानात स्थित असतात. तर आपण नम्र म्हणजे काय म्हणणार, की हे जे कोणाला उलट उत्तर देत नाहीत, सगळ्यांना प्रणाम करत असतात वगैरे असे. हा, आपण असंच म्हणतो ना.
तर शास्त्र काय म्हणतं बघा, नम्र म्हणजे अ, जे खऱ्या ज्ञानात स्थित आहे, हा, ते नम्र असतात. ते नम्र असतात ते काय, तर ते सर्वांना समस्तरावर बघतात, शरीर बघत नाहीत वरचं. ते प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा बघतात. म्हणजे भगवंतांच्या प्राप्तीचे 3 टप्पे बघितलेले आपण, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर तो परमात्मा सगळ्या सजीवांच्या हृदयामध्ये चतुर्भुज नारायण रूपात आहेत. हा, तर हे वरचं शरीर बघतच नाही, प्रत्येकाच्या कडे बघताना त्यांच्या हृदयातला परमात्मा बघतात. मग इथे कोण कोण दिले बघा, खरा म्हणजे एक नम्र ऋषी आहे ना, तो खऱ्या ज्ञानाने म्हणजे ज्ञानाच्या नजरेने बघत असतात ते. एक ब्राह्मण, एक गाय, एक कुत्रा, एक हत्ती आणि एक चांडाळ, ह्या 5 जणांमध्ये ते समदृष्टीने बघतात. आता काय समय आहे, सगळीच वेगवेगळी आहेत. तर ते फक्त त्यांच्या हृदयातला परमात्मा बघतात, वरचं शरीर बघतच नाही. इथे दाखवलंय बघा त्यांनी स्लाइड मध्ये, वेगवेगळी शरीर आहेत पण ते बघताना फक्त त्यांच्यामधल्या परमात्म्याला बघतात. हा, तर ह्याला म्हणायचं नम्र असणं, की तुम्ही दुसऱ्याचं शरीर ही ऑलरेडी परमात्मा स्तरावर असतात, ती शरीर पाहत नाहीत, तर प्रत्येकाच्या हृदयातला भगवंत बघत असतात. हा, तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये बघताना, तुम्ही वारकरी संप्रदायात वगैरे ते कसे वय वगैरे बघत नाहीत आणि एकमेकांना प्रणाम करत असतात. तर ती त्यांच्यामध्ये दृष्टी असते, ते प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा बघत असतात. तर ह्याला म्हणायचं खरं ज्ञानी, खरा नम्र. आणि ही ज्ञानाची नजर आपल्यामध्ये यायला हवी. घ्या माताची पुढची स्लाइड. लक्षात ठेवा हा, 5.18, आता 5.29 हा श्लोक पण लक्षात ठेवा पुढचा. त्याला हा नाही, 5.22 आहे ना, ठीक आहे, वाचा माताजी. हरे कृष्ण. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते अद्यान्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. हरे कृष्ण. श्री कृष्णा. एक बुद्धिमान व्यक्ती हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्तोत्रांमध्ये भाग घेत नाही, जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. हरे कृष्णा. तर इथं ना इंद्रिय सुख जी म्हणतो ना, ज्याच्या मागे आता आपण तर तो पिंजरा आठवतो ना, दुसऱ्या अध्यायात बघितलेला, की त्या सगळ्यांचं लक्ष वरच्या पिंजऱ्याकडे असतं. म्हणजे ह्या शरीराची सुख पुरवण्यात, मनाच्या आणि इंद्रियांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जीवनभर धावत असतो. तर नॅचरली सगळीच धावतात. हा, मग कृष्ण काय म्हणतायत बघा, जो खरा बुद्धिमान असतो ना, तो म्हणजे तो बुद्धीने मनावर ताबा ठेवा, आणि मन ताब्यात असेल तर इंद्रिय ताब्यात राहतात. तर तो बुद्धिमान व्यक्ती ना असा धावत सुटत नाही. बेभानपणे हे झालं की ते झालं की ते. कारण आहे ना, ह्या सुखांना आरंभ आणि अंत असतो. त्यामुळे ज्ञानी मनुष्य अशामध्ये आनंद मानतच नाही. ते कृष्णांशी जोडलेले असतात, जी कर्तव्य आहे ती कर्तव्य म्हणून करत असतात आनंदाने. हा, आणि कृष्णांच्या सेवेमध्ये म्हणजे जप करणे, त्यांच्याविषयी ऐकणे, अशा गोष्टींचा खरा जो आनंद आहे तो आनंद घेत असतात. त्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी फुलझाडं लावा, फुलं घ्या वगैरे असं. ही जी इंद्रिय सुख आहेत ना, त्यांना आरंभ आणि अंत आहे म्हणतायत कृष्ण. म्हणजे आता इथे थोडी उदाहरणं दिलीत. अ म्हणजे हरण पकडायचं असलं तर, मला नक्की माहित नाही, पण हरण पकडायचं असेल तर पूर्वी असं मधुर संगीत वाजवायचे, मग ते म्युझिक ऐकून हरण धावत यायचं आणि मग कुठल्या तरी ट्रॅप मध्ये अडकायचं. पुन्हा ते लाईट वरचे किडे असतात माहित आहे, पावसाळा संपता संपता येतात बघा. आता त्या लाईट वर जाऊन धडकत असतात, किती धडकतात, दुसऱ्या दिवशी वगैरे आपल्याला सुपलीमध्येच असे भरून घ्यावे लागतात. ते लाईटला जातात आणि त्या उष्णतेमुळे मृत्यू होतो. आणि त्यांना खरं ती उष्णतेचीच हौस असते. इथे ते हत्तीला पकडताना पण तसंच दाखवलंय. हत्तीणीचा आवाज ऐकून की काहीतरी तो येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. माश्याला पण बघा, मासा धरायसाठी छोटा मासा हे म्हणून लावतात ना गळाला, खाद्य म्हणून. पुन्हा भुंगा असतो तो आत जातो परागकण खायला, ह्याचा कमळाचा. आणि कमळ मिटायच्या आधी समजा बाहेर नाही आलं आणि कमळ मिटलं
तर आतमध्ये अडकतो आणि मृत्यू पावतो. त्यामुळे ह्या इंद्रियांना सुखांना आरंभ आणि अंत आहे. म्हणजे तुम्ही किती व्यसन करणार सांगा. व्यसन तुम्हाला थोडा वेळ काय माहिती देतात की नाही आनंद, पण समजा दिली असतील तर त्याच्यानंतर तुमच्या शरीरातून ते हे बनवतात. खोकलं म्हणतात तसं, म्हणजे शरीरातून तुमचं पोखरल्यासारखं करतात ना ही व्यसनं. तर तुम्ही हे मोबाईल वगैरे डोळे खराब करणार, म्हणजे तुम्ही 2-2 वाजेपर्यंत मोबाईलच्या नादात जर का झोपणार नसला तर मग निद्रानाशाचा विकार जडणार, डोकं जड होणार आणि चष्मे लागणार. आलंच ना. त्यामुळे ही जी अशी म्हणजे तुम्ही बेफामपणे जर का इंद्रिय सुखांच्या मागे धावत राहिलात तर तुम्ही कुठेही पोचणार नाही. ते फक्त हानिकारक असतं. कारण लक्षात ठेवा, अशा सुखांना जसा आरंभ आहे तसा अंत पण आहे. हा, त्यामुळे ज्ञानी मनुष्य अशामध्ये गुरफटत नसतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, इथे हे दिलेत बघा. ही अशी तुम्ही जुगार खेळणे, अवैध मार्गाने धन मिळवणं, किंवा वेगवेगळी व्यसनं करणं, अवैध शारीरिक संबंध ठेवणं, हे सगळं दारू वगैरे सारखे, ड्रग्ज वगैरे सारखे नशे करणं, हे तुम्हाला क्षणाचे आनंद देतील पण खूप मोठे वाईट परिणाम तुमच्यावर, म्हणजे पाप तर लागतच आणि शरीराची पण हानी करूनच जात असतं ते. आणि पुन्हा पुढच्या इच्छा तयार असतात. असं नाही की तुम्ही शांत झालात. घ्या माताजी. त्यामुळे ज्ञानी मनुष्य अशामध्ये गुरफटत नाही. हा शांती मंत्र म्हणतात. हा 5.29 श्लोक. हा श्लोक पाठ करा तुम्ही. वाचा माताजी. हरे कृष्ण. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परम स्वामी आणि सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करता. आणि किती चिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखाच्या विघ्नांपासून शांती प्राप्त करतात. हरे कृष्ण. बघा, आताची जी इंद्रिय सुख आपण मागे कितीही धावलात तर का करत असतो आपण हे सगळं? कुठेतरी आपल्याला एक आनंद, शांती हवी असते. हा, आता सगळी जण एका पीस, शांतीच्या मागे आहेत. तर ती शांती तुम्हाला खूप वेगळीकडे शोधायची गरज नाहीये. हा श्लोक बघा. सर्व म्हणजे कृष्णांना तुम्ही काय काय म्हणून जाणायचंय बघा, तर ती शांतता तुमच्या हृदयात आपोआप प्रकट होणार. पहिल्यांदा भोक्तारम, ही सर्व भोक्तारम यज्ञ तपसाम, म्हणजे सगळ्या यज्ञ आणि तपस्यांचा भोक्ता कोण आहे? तर कृष्ण आहेत, आपण नाहीये. त्यामुळे आपण जे काय करू, तुम्ही एखादा पदार्थ म्हणजे जे रोजचं अन्न खाताय ते कृष्णांना अर्पण करा, कारण ते भोक्तारम आहेत. सगळं त्या, हा जो खाली आहे ना महाविष्णूंचा आहे, ते आपण ना अक्षर ब्रह्मयोग मध्ये ब्रह्मांडाची रचना बघू तेव्हा कळणार की हे सगळं त्यांच्यामधून आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याचे सर्वोच्च भोक्ता कोण आहेत? तर कृष्ण आहेत. त्यामुळे ती वरचे गोप सखे बघा, काहीही आणलेलं घरातलं आधी कृष्णांना अर्पण द्यायचे. बोटाने असं त्यांना लोणचं भरव वगैरे असं इतकं प्रेमाचे आदान प्रदान होतं. ते त्यांना अर्पण केल्याशिवाय काही नाही. फळं वगैरे काही मिळतील वनांमध्ये, आधी धावत धावत येऊन त्यांच्या कन्हैयाला द्यायचे. तर असं तुम्ही पण हे लक्षात ठेवा की कृष्णांना तत्वतः जाणा काय काय म्हणून, की सर्व यज्ञ आणि तपस्यांचे भोक्ता कोण आहेत? कृष्ण आहेत. त्यामुळे आपलं पण सगळं आपण कृष्णांना, तुम्ही कुठले तरी चांगला प्रोजेक्ट मिळाला, तुम्हाला यश मिळालं, तर हे नक्की आपण घरात असतो प्रत्येकाच्या कृष्ण, बाळकृष्ण असतो प्रत्येकाकडे. तर आपण त्यांना ते सांगायला हवं, त्यांना दाखवायला हवे तुमचं काय जे आहे ते. आणि जरी काहीतरी प्रॉब्लेम असला तरी पण सांगा त्यांना. त्यामुळे भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, की इथे जे सगळे कोण आहेत, वेगवेगळे ग्रह, नक्षत्र, देवी देवता, ह्या सगळ्यांचा परमेश्वर कोण आहे? तर कृष्ण आहेत. म्हणजे ह्या सगळ्यांना ना मॅनेजर्स सारख्या वेगवेगळ्या पोस्टवर नेमलेलं आहे. आणि मुख्य इथले सीईओ मेन कोण आहेत? तर कृष्ण आहेत. हे सगळं त्यांचं आहे. त्यामुळे सर्व लोक महेश्वरम, फक्त पृथ्वीवर नव्हे, सगळे ग्रह वगैरे सगळ्यांचे आणि देवतांचे परमेश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत.
सुहृदम सर्वभूतानाम. हा, आता हे पण लक्षात ठेवा की सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक. हा, सुहृदम सर्व भूतानाम. सुहृदम मनुष्यानाम नाहीये, म्हणजे फक्त मनुष्यांसाठी ते हितचिंतक आणि कल्याण करता नाहीये, तर इथल्या सर्वांचे. ओके. त्यामुळे एक लक्षात ठेवा की कृष्णांचं फक्त आपल्यावर प्रेम आहे असं नाही, तर इथले जे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, ही पण त्यांचीच निर्मिती आहे आणि त्यांच्यावर पण त्यांचं तितकंच प्रेम आहे. हा, आपण त्यामुळे आपण कसं झालोय, माणसं स्वतःच्या वाटणीचं संपवतोय गडबडीने आणि प्राण्यांच्या वाटणीचं पण सगळं आपण निसर्ग संपवत चाललोय. असं नाही, इथे जे काय आहे ते कृष्ण त्यांच्यासाठी पण दिलंय, त्यांचा पण हिस्सा आहे त्यामध्ये. हा, त्यामुळे इथे म्हटलंय बघा, सुहृदम सर्व भूतानाम. सर्वांविषयी प्रेम आहे आणि कल्याण करणारे आहेत, सगळ्यांचे हितचिंतक आहेत, म्हणजे जे काय करतील ते चांगलंच, अंतिम हिताचंच करणार आहेत. ओके. ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनांपासून शांती प्राप्त करतात. मग तुम्ही कृष्णांना प्रामाणिकपणे मनातून एवढं मानलत ना, तर शांतता तुम्हाला बाहेर शोधायला नको. मग भलेही तुम्ही लाखो लोकांच्या मध्ये असाल, हा, तरी तुम्हाला ती शांतता मनातून आपोआप मिळणार. हा, त्यामुळे ह्याला प्रभुपाद स्वामींनी शांती मंत्र म्हटलंय. आणि तुम्हाला कृष्णांना एवढं म्हणून जाणायचंय, आणि जाणायचंय म्हणजे तसं वागायला पण हवं की सर्व यज्ञ आणि तपस्यांचे भोगता, सर्व ग्रहलोक देवी देवता यांचे परम ईश्वर आणि सुहृदम सर्व भूतानाम, सगळ्यांचे हे हितचिंतक आणि कल्याण करता. असं जर का आपण कृष्णांना ओळखलात, तर तुम्हाला आपोआप ह्या भौतिक ह्याच्यामध्ये, भौतिक दुःख ना 3 असतात: आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिदैविक म्हणजे कुठली? जी देवी देवतांपासून मिळतात, म्हणजे अचानक तुफान पाऊस, अतिवृष्टी येते, सगळं वाहून घेऊन जाते, किंवा कोरडच दुष्काळच पडतो, चक्रीवादळ येतात, आग लागते, वणवे लागतात, अशा टाईपची ही आदिदैविक दुःख म्हणतात. हा, आदिभौतिक म्हणजे काय? जी प्राणी आता कोरोना सारखी साथ आली, किंवा टायफॉइड, मलेरिया अशा टाईप, जे सूक्ष्म जीवांमुळे होतं, डासांमुळे झालं, किंवा मनुष्य म्हणजे तुमच्या कलिग्सचा त्रास झाला, शेजापाजाऱ्यांचा झाला, अशा टाईप, हे सगळं आधी भौतिक मध्ये येतं. आणि आध्यात्मिक म्हणजे जो तुम्हाला त्रास होतो, की जो त्रास तुमच्या मेंटल ह्याच्यामुळे तुम्ही चिडके आहात, पटकन रागावता, त्यामुळे कोणाशी संबंध नीट राहत नाही, किंवा तुम्ही भित्रे आहात, किंवा तुम्ही चालता चालता पाय घसरून पडलात, पाय मुरगळला वगैरे, जो तुमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो त्याला आध्यात्मिक म्हणतात. तर हे 3 प्रकारचे ताप असतात, ह्यामधून पण शांती मिळणार, आणि जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्यामधून पण तुम्हाला शांतता प्राप्त होणार, आपण स्थिर बनतो. त्यामुळे ह्या एवढं कृष्णांना तुम्ही ओळखलं, तर इथं ऑटोमॅटिक तुम्हाला दुःखांमधून, म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी आणि आदिदैविक, भौतिक आणि आध्यात्मिक, अशा 3 ह्या त्रिविध तापांमधून पण मुक्ती मिळेल. ओके. तर हा शांती मंत्र आहे. श्लोक पाठ करा आणि लक्षात ठेवा. ओके, चालेल. झालाय आपला आजचा अध्याय. माताजी बघा पुढे स्लाइड आहे का? हा, तर ह्याला म्हणायचं म्हणून कृष्ण भावना भावित कर्म, आपण जीवन हे कृष्ण भावना भावित जगायला शिकायला हवं. तर अर्जुनाने विचारलं संन्यास की कर्मयोग. कृष्णाने सांगितलं की कृष्ण म्हणजे कर्मयोग श्रेष्ठ आहे, तो पण कसा? निष्काम कर्मयोग, कृष्ण भावना भावित जीवन. आणि आपल्याला सर्वोच्चावर लक्ष केंद्रित करून मुक्ती, म्हणजे आपण कृष्णांना काय काय म्हणून जाणायचंय ते लक्षात ठेवा. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मुच्छती. तर झालाय आपला आजचा अध्याय. आपला वैष्णव प्रणाम मंत्र घेते. झाला. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितनां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय.
काय गौर प्रेमानंदी हरी हरी बोल. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. श्याम. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा, झालंय.